कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं आज शक्ती प्रदर्शन करत तब्बल 1851 ठराव दाखल केले। यावेळी शेतकरी, दूध संस्था आणि गोकुळ वाचवण्यासाठीच आमचा लढा असल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारकांचा मेळावा मंगळवारी कोल्हापुरात उत्साहात पार पडला। या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे आणि श्री दत्त सहकार समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आघाडीच्या वतीनं दूध विकास विभागाकडे तब्बल 1851 ठराव सादर करण्यात आले। स्वर्गीय आनंदराव सुळेकर यांनी उभारलेला गोकुळचा वारसा पुढे नेण्याची बांधिलकी व्यक्त करत ही लढाई सत्तेसाठी नसून दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांच्या हक्कासाठी असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं। आम्ही सांगितलं तसा आकडा आम्ही सांगितलं 1851 ठराव आम्ही आमचे समविचारी आघाडीमध्ये या ठिकाणी दाखल होते आणि आम्हाला विश्वास आहे की दूध उत्पादक आमच्या बाजूने या ठिकाणी न्याय देतील। बिनविरोधचा प्रस्ताव अजून तरी कुठला माझ्याकडे आलेला नाही। तो प्रस्ताव आल्याशिवाय त्याच्यावर बोलणं संयुक्तिक या ठिकाणी राहणार नाही। परंतु सहकार टिकला पाहिजे, गोकुळ टिकला पाहिजे, यासाठी ज्या ज्या भूमिका घ्यायला लागतील त्या आम्ही निश्चितपणे घेऊ। आज आमची भूमिका एक असेल की दूध उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे आणि पॅनल सक्षम कसं करता येईल हा माझी प्रायोरिटी असेल। कारण की अजून 2 महिने निवडणुकीला आहे। आजच सगळे मुद्दे बोलण्याची आवश्यकता नाही। अमूलच्या संदर्भातला विषय असेल, बाकीचे विषय असतील ते मी व्यवस्थित पुढच्या काळामध्ये लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन। 4800 ठराव या ठिकाणी पात्र झालेले आहेत। ती आकडेवारी मी तुमच्याकडे सांगितली। तो आता काय झालेला आहे की ज्याचा उल्लेख आमच्या एका वक्त्याने केला की पिवळे फॉर्म काही ठिकाणी छापले गेले आणि दुबार ठराव आले। काही अवसायनात गेलेल्या संस्थांचे सुद्धा ठराव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून हा सगळा आकडा ज्यावेळी उद्या संध्याकाळी 1 वाजता ज्यावेळी हे सगळं संपेल, मला वाटतं एआर ऑफिसकडनं अधिकृत आकडा कळेल की नेमका ठराव किती आले, मग त्यातले पात्र लोकांचे किती आहेत, अपात्र लोकांचे किती आहेत, अवसायनातले किती आहेत, हे आकडेवारी ते विस्तृतपणे जाहीर करतील अशी आम्हाला अपेक्षा। गोकुळला मल्टीस्टेट करण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यामुळे दूध उत्पादकांचे हक्क कायम राहिल्याचा दावाही यावेळी करण्यात आला। शेतकरी आणि दूध उत्पादक संस्था हाच गोकुळचा खरा पाया असून त्याचं संरक्षण करण्यासाठीच हा संघर्ष असल्याचं आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं। या मेळाव्याला जिल्ह्यातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ठरावधारक आणि दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते।